जीएसटी प्रणालीची अंमलबजावणी झाल्यानं केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व आरटीओ सीमा तपासणी नाके कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय। या निर्णयामुळे आंतरराज्य वाहतूक सुरळीत होईल, तसंच व्यावसायिक वाहनांच्या समस्या दूर होतील अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। भूसंपादनापासून प्रत्यक्ष नाका सुरू होईपर्यंत कागलजवळचा राज्य सीमा तपासणी नाका वादात सापडलाय। खाजगी तत्वावरील या नाक्यात अदानी समूहाचं व्यवस्थापन आहे। 2017 साली देशात जीएसटी कायदा लागू झाला, त्यानंतर देशातील सर्वच राज्य सीमा तपासणी नाके बंद करण्याचा निर्णय केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केला होता। त्यांच्या आदेशानुसार 18 राज्यातील सीमा तपासणी नाके बंद करण्यात आले, पण महाराष्ट्रासह काही राज्यात अजूनही सीमा तपासणी नाके सुरू आहेत। 10 डिसेंबर 2024 रोजी सुरू झालेल्या कागलजवळच्या सीमा तपासणी नाक्याविरोधात अनेक आंदोलनं झाली। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या 100 कलमी कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व सीमा तपासणी नाके 15 एप्रिलपासून बंद होतील असं सांगितलं होतं, पण अजूनही कागलजवळचा सीमा तपासणी नाका सुरू आहे। या नाक्यातच राज्य परिवहन विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जीएसटी विभागाची कार्यालये आहेत। त्यातील एका विभागानं आराखडा सादर केलेला नाही। सर्व विभागांचा आराखडा सादर केल्यानंतर काही तांत्रिक बाबी पूर्ण कराव्या लागतील आणि त्यानंतर हा नाका बंद होईल अशी चर्चा आहे। दरम्यान कागल नाक्यावरील एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता अजून तरी नाका बंद करण्याबाबत स्पष्ट आदेश आले नसल्याचं सांगण्यात आलं। तर कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे हेमंत डिसले यांनी 1 मे पासून हा नाका बंद होईल अशी आशा व्यक्त केली आहे। त्यामुळे येत्या 15 दिवसात कागलजवळच्या सीमा तपासणी नाक्याचं भवितव्य स्पष्ट होणार आहे।